नमस्कार मंडळी. महाराष्ट्र डे सेलिब्रेशन्स इन द UK 2021 या ऑनलाईन कार्यक्रमामध्ये तुमचे सर्वांचे परत एकदा स्वागत. कारण आम्ही 1 मे 2021 ला हा कार्यक्रम आयोजित केला होता, बट ऑनलाईन हा कार्यक्रम आम्ही घेऊ शकलो नाही कारण त्याच वेळेस महाराष्ट्रामध्ये एक सेकंड वेव्ह खूप मोठी आली कोविड क्रायसिसमुळे, आणि त्या अनुषंगाने मग आम्ही ठरवलं की हा 1 मेचा जो कार्यक्रम आहे तो पुढे ढकलण्यात आला इन कोऑर्डिनेशन विथ हाय कमिशन ऑफ इंडिया आणि सगळे महाराष्ट्र मंडल्स इन UK. तर म्हणून हा कार्यक्रम आम्ही आज घेत आहोत आणि आज 23 जून 2021 ला हा सेलिब्रेशन, महाराष्ट्र डे सेलिब्रेशन आम्ही छोटंसं ऑनलाईन करण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि याला महाराष्ट्र डे सेलिब्रेशनसाठी जो वारसा लाभलेला आहे त्याबद्दल सुद्धा आपल्याला एक मोठी म्युझिकल शिदोरी जी आहे ती लोकशाहीर नंदेश उमप यांच्यातर्फे आपल्याला आज एक म्युझिकल सेरेमनी, एक म्युझिकल ट्रीट आपल्याला मिळणार आहे. तर हे 1 मे 2021 ला आम्ही जो कार्यक्रम आयोजित केला होता तो पुढे ढकलण्यात आला कोविड पॅन्डेमिकमुळे. मग त्या दिवसापासून आतापर्यंत आम्ही काय केलं की सगळे जे 20 मंडळ आहेत, महाराष्ट्र मंडळ ग्रुप, महाराष्ट्र मंडळ लंडन, मराठी ग्रुप्स आणि बाकी ऑर्गनायझेशन्स आहेत, सगळ्यांनी मिळून एक महा कोविड रिलीफ UK फंड आम्ही तयार केला आणि त्याच्यातून आम्ही एक छोटासा प्रयत्न करत आहोत आणि महाराष्ट्राला जशी पण मदत होईल तो आम्ही करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि या कार्यक्रमामध्ये आम्हाला मेंटर आणि गाईड म्हणून राहुल नगरे सर जे नेहमीच आम्हाला मदत करतात. या महा कोविड रिलीफ UK जो मोठा उपक्रम हातात घेतला होता तर त्या उपक्रमामध्ये सुद्धा राहुल नागरे सर यांचं आम्हाला खूप मोलाचे सहकार्य आणि सपोर्ट लागलेला आहे. नारंग सर, मनमीत सिंग नारंग जे मिनिस्टर ऑफ कोऑर्डिनेशन आहेत SCI मध्ये, त्यांनी सुद्धा खूप मोलाचा सपोर्ट आम्हाला केलेला आहे. तर तुम्हाला सर्वांना महाराष्ट्र डेच्या शुभेच्छा. थोडं उशिरा आहे पण ड्यू टू द सर्कमस्टन्सेस वी हॅड टू डू दिस रिशेड्युल्ड इव्हेंट टुडे. धन्यवाद. नमस्कार रसिक हो. आज महाराष्ट्र दिन, महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेचा दिवस, तसंच आज आंतरराष्ट्रीय कामगार दिन सुद्धा. तेव्हा आपल्या लाडक्या महाराष्ट्राला आणि श्रमशक्तीला वंदन करून या महाराष्ट्र दिन विशेष कार्यक्रमाला सुरुवात करूया. महाराष्ट्र संत पंत तंतांची ही भूमी, शूरवीरांची ही भूमी, छत्रपती शिवरायांचा आदर्श जपणारी इथली माती आणि कला, क्रीडा, ज्ञान, विज्ञान अशा सगळ्याच क्षेत्रात आघाडीवर असणाऱ्या रथी महारथींची ही जन्मभूमी. आपण महाराष्ट्राच्या भूमीपासून जरी लांब बसलो तरी आपल्या मनात मात्र महाराष्ट्र निरंतर जागता असतो. आणि म्हणूनच आजच्या या 61व्या महाराष्ट्र दिनी मराठी माणूस जगाच्या पाठीवर कुठेही असला तरी त्याच्या मनात कवी गोविंदाग्रजांनी म्हटल्याप्रमाणे एकच भावना आहे, मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा, प्रणाम घ्यावा माझा श्री महाराष्ट्र देशा, श्री महाराष्ट्र देशा. सध्या महाराष्ट्रासह संपूर्ण जग कोरोनाच्या संकटाशी लढतं आहे. त्यामुळे आपणा सगळ्यांच्याच मनावर चिंतेचं सावट आहे. पण आजच्या या शुभदिनी मनावरची मरगळ झटकून टाकूया. कार्यक्रमाला सुरुवात करूया. 2 वर्षाआधी म्हणजे 2019 मध्ये आपण मोठ्या थाटामाटात महाराष्ट्र दिन साजरा केला होता. त्या कार्यक्रमाच्या गौरवशाली क्षणांची ही झलक पाहून. 2 years back, on 10th May 2019, all Maharashtrians in the UK had a grand celebration along with High Commission of India London held at HCI London premises, which was a great success. विशेष म्हणजे this was first ever such celebration at HCI London. We had planned a function for 250 people, but actually it was a houseful event and was attended by around 350 people as informed by coordinators Dr. Vijendra Ingre and Santosh Parkar. Greetings and speeches for the occasion were given by Honorable Deputy High Commissioner Mr. Charanjit Singh,
Honorable Minister of Coordination, Mr. Rajan, Honorable First Secretary Trade, Mr. Rahul Nangre. Mr. Rahul Nangre was instrumental in guiding and coordinating the efforts of Maharashtrian community and the High Commission to make the event successful. Guest speakers included Mr. Madhukar Ambekar, who spoke about Santa Parampara in Maharashtra. Mr. Kabir Sheikh discussed educational and historical legacy of Maharashtra. Professor Sunil Poshakwale, who threw light on the contribution of Maharashtra in UK's economy. Dr. Ashutosh Vetslekar enlightened the audience by highlighting the contribution of Maharashtrians and Indians in the field of medicine in UK. Mrs. Sharmila Paranspe spoke about sustainability and economic aspect of UK and India. मान्यवरांच्या मार्गदर्शनाबरोबरच अनेक सांस्कृतिक कार्यक्रमही या निमित्ताने सादर करण्यात आले. कार्यक्रमाचा श्री गणेशा झाला मिल्टन किन्स मराठी ग्रुपच्या गणेश वंदनेने. मग जय जय महाराष्ट्रचे सूर निनादले स्लाव मित्रमंडळाच्या सादरीकरणातून. नॉर्थ ईस्ट मराठी असोसिएशनच्या अभंग रंगात सारे रंगून गेले, तर नॉर्थ वेस्ट मराठी असोसिएशनने तू बुद्धी दे तू तेज दे हे गीत गात प्रत्येक मनात नवचेतना आणि विश्वास जागवला. स्वातंत्र्यवीर सावरकरांचं जयोस्तुते हे स्वातंत्र्य देवतेचं स्तोत्र सादर केलं मिल्टन किन्स मराठी ग्रुपने, तर स्नेहसखी ग्रुपने लोकनृत्य गोंधळ सादर करून वातावरणात जोश भरला आणि वॉकिंगहम मराठी ग्रुपने आपल्या जोगवा नृत्याने रसिकांची मनं जिंकली. बर्मिंगहॅम मराठी मंडळाने नृत्यातून पहिल्या भारतीय महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी यांना वंदन केलं, तर इल्फर्ड मित्रमंडळाच्या कोळी नृत्यावर सगळ्यांनीच ठेका धरला. लेस्टर मराठी मंडळाच्या पारंपरिक लावणीच्या सादरीकरणाने सगळेच मोहून गेले. स्लाव मित्रमंडळाने खणखणीत पोवाडा सादर करून महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन केलं आणि काव्यातून महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनाही आदरांजली अर्पण केली. These power-packed performances were followed by dinner. It was an unforgettable evening for all, which we cherish till date. Considering the pandemic situation, this year's Maharashtra Day celebrations are being held today online. To give introduction for this year's event, now may I call upon Dr. Vijendra Ingre, Chief Coordinator of Maharashtra Day Celebrations UK. डॉक्टर विजेंद्र इंगळे आणि त्यांची संपूर्ण टीम हा महाराष्ट्र दिन संस्मरणीय करण्यासाठी ही जी कामगिरी करते आहे ती खूप कौतुकास्पद आहे. तेव्हा त्यांना ऐकण्याआधी निश्चितच त्यांचं आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं मनपूर्वक अभिनंदन. नमस्कार मंडळी. On behalf of the organizing committee for this year's Maharashtra Day celebrations in the United Kingdom, I welcome you all. Last year, we had planned celebrations for 1st May 2020, but due to the COVID pandemic, it was cancelled. This year, we all are still trying to get over this pandemic, but thus, due to the restricted movements and guidelines, we plan to have celebration as an online event. To carry on the legacy of Maharashtra Day celebrations in the United Kingdom, which we all had started together in 2019, SCI London has agreed to participate along with us and support this event for 2021 along with all Maharashtra Mandals in the UK and various groups and organizations. Due to the COVID restrictions, this year's cultural program by our own UK artists could not be done. SBI UK has generously supported this event so that we could help musicians and technicians in India who will be performing today. As always, Rahul Nangre sir has supported us as our mentor and guide during this process. In view of the present COVID crisis and the rising second wave in India, it's a difficult time for all and we hope for better time ahead. So at the moment, just sit back, relax and watch Maharashtra Day Celebrations UK 2021.
many honorable dignitaries from High Commission of India, London, have sent their greetings and best wishes on today's occasion. Let's hear it. Honorable Minister of Coordination, High Commission of India, London, Shri Manmeet Singh Narang. Namaskar. On behalf of High Commission of India, I would like to extend my warm greetings to you on the occasion of the Maharashtra Day. As you all are aware that due to COVID restrictions, we are not able to meet physically. So we are not able to celebrate Maharashtra Day like we did in 2019 in a physical format at India House. But I am still very happy to join the program in an online format. And I would like to thank the organizers for giving me an opportunity to be part of this function. As you all are aware, India underwent a severe second wave of COVID recently, and many organizations in UK had come out and they had sent very critical medical equipments and relief materials to India to fight this second wave. And I am very happy to know that Maharashtra Mandal UK had also come forward and they had sent many large quantities of relief material to India. And I would like to thank all those who contributed to this cause. And I would like to assure you that all these materials which were sent to India, they had really been utilized well and they have saved many lives. So again, I would take this opportunity to wish you all the best. Jai Hind, Jai Bharat. Honorable First Secretary Trade, High Commission of India, London, and also our mentor and guide, Shri Rahul Nangre. नमस्कार. सर्वप्रथम माझ्यातर्फे आणि हाय कमिशन ऑफ इंडियातर्फे आपणा सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. मला या गोष्टीचा आनंद आहे की मी 4 वर्ष हाय कमिशनमध्ये कंप्लीट करून या आठवड्यात परत चाललोय आणि जायच्या आधी परत एकदा आपल्याशी संवाद साधता येत आहे आणि त्याचं निमित्त पण महाराष्ट्र दिन आहे. I have fondest memories of Maharashtra Day 2019, which was the first celebrations of such Maharashtra Day in High Commission of India. I still remember Dr. Ingle and the core team had come to meet me, they had sent mail that we have something in mind, can we discuss, can we come and discuss. So we were very happy to invite the core team from Maharashtra Mandals, and this idea was excellent because we celebrate days of other states like Punjab, Gujarat, Haryana regularly, but we didn't have Maharashtra Day celebrations. So we were very happy. I took them to Mr. Rajan, who was Minister Coordination. We had many meetings, and it was within a short while a very successful program was coordinated by the core team. And I'm happy to inform that more than 50 coordinators were involved in that event. And that event was not London centric, but it was all over UK, Scotland, Cardiff, Leicester, Reading. People from all over UK were here, and we had a massive successful program. लावणी, गोंधळ, पोवाडा, जयोस्तुते सगळ्या प्रकारचे कार्यक्रम तिथे झाले होते आणि आय स्टिल रिमेंबर द मोर पीपल हॅड कम दॅन द नंबर ऑफ पीपल इन्व्हायटेड. पीपल डिडंट हॅव प्लेस टू सिट, दे वर स्टँडिंग. वी डिडंट हॅव फूड, द फूड ran out because so many people came in, and we were so happy to invite everybody, and there was such a excitement in air that for the first time such event is happening in the High Commission. In fact, Mr. Rajan, Minister Coordination, commented after the event that he has not seen such a wonderfully coordinated program in the High Commission by any state. So big congratulations to all the people who had participated in that 2019 event. Unfortunately, 2020 we had planned the event, but due to COVID we had to cancel it. And again 2021, when we planned a virtual event, we had to cancel it. In fact, I remember just 3 days before the 1st May event this year, I gave a call to Dr. Ingla. I talked to him and said, this doesn't appear to be a right time to have celebrations. India is suffering due to second wave of COVID. Maharashtra, particularly Mumbai, Pune are suffering. So this is not the right time. He went back to his committee and immediately everybody agreed that we must postpone this. And when I spoke to him, I told him how the High Commission is working on COVID relief work.
So they were very excited. They said, "Sir, please tell us what best we can do and how we can help." So immediately on the 1st of May, instead of having the Maharashtra Day celebration, we had a Zoom meeting. And in that Zoom meeting, I explained to them what the High Commission is doing, what was our idea, and what best the people from Maharashtra Mandals can do. So within a short period, all of you came together and started this Maha COVID Relief Fund. And 100,000 was the target. It's almost complete. And I understand that this week, already last week, the first material has already landed. The rest of the material will land in Mumbai this week. So I must congratulate all of you who have participated this in whatever small way, big way. I know so many efforts were made. Antakshari was being held. Somebody was running. Children were doing chores and raising money and contributing that to this Maha COVID Fund. So the best part of this was everybody worked in a very coordinated way. Nobody wanted to take any credit because they knew what kind of work they are doing, and it was a fantastic coordinated effort. So I felt very happy to see that all Maharashtra Mandals across UK are working together, and within a short period they actually delivered, and the material is actually going to remotest part of Maharashtra. So that gives me immense satisfaction because I was the nodal officer for this COVID relief work, and during last 1.5 months, High Commission has also done a lot of work. But Maharashtra community coming forward and doing this bit of contribution from their side gives me immense satisfaction. Apart from Maharashtra Mandals, I have met with a number of communities, number of organizations. Maharashtra Mandal London, of course, I have attended all the Ganesh festivals, Ganesh Uthavs. 15th August, I was invited as chief guest. I was there, played dhol with the team of ladies who play the dhol passionately. That was a wonderful experience personally. I'm very closely associated with OMPEC team. I must congratulate them for last 4 years, how they have grown from strength to strength. We had close association with them. We had events in the High Commission, including a speech by Avinash Dharmadhikari sir on Rising India, Ubharta Bharat theme. That was a very successful event here in the High Commission. I have been to their expos, I've inaugurated a few events and always been in touch. So I hope OMPEG as a platform of Maharashtrian entrepreneurs and professionals grows from strength to strength. I must also mention there are so many other organizations, like I was connected with Hemalkasa Health Foundation. I ran a half marathon, raised funds. They are doing fantastic work. There are so many other people, like there is a radio show, Aple Sur Apli Sanskriti, which is going on for last 8 years. Mrs. Dandavate is running it now. Another radio show has started. Reshma, Sushil and Prachi are doing it. So there are so many events happening. There are so many ways the community is coming forward and keeping the Maharashtra spirit live. There are people who are teaching Marathi. I know Santosh Parkar and Santosh Deshpande, both of them are very active in that field. So that gives good satisfaction that Marathi language is being learnt in UK. So there are so many things. It's very difficult to speak about all the things which I have been associated. I was lucky to be associated with. But I go back to India with immense satisfaction that I have connected with our community so closely. And more than the official work, the best thing I take with me is the friendships which I have made for life with all the people who I've met. And I hope that going ahead, even if when I return back to India, we keep this connection and keep connected, and you keep inviting me, or you keep messaging me what events are happening and what are things happening. So wish you all the very best, and hope the 2022 Maharashtra Day celebrations again we have in the High Commission, and we celebrate with the same josh of 2019. So hopefully the situation will be normalized by then, and I hope to see you all in the High Commission next year to celebrate the Maharashtra Day 2022. So wish you all the best. Jai Hind, Jai Maharashtra. Thank you. महाराष्ट्र दिनाचा हा विशेष कार्यक्रम सादर करत असताना आपल्यासोबत आहे स्टेट बँक ऑफ इंडिया UK. स्टेट बँक ऑफ इंडिया UKच्या वतीने महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देण्यासाठी
मी बोलावते आहे हेड NRI सर्व्हिसेस स्टेट बँक ऑफ इंडिया UK श्री देवव्रत कुंभोजकर यांना. नमस्कार मंडळी, मी देवव्रत कुंभोजकर, हेड NRI SBI UK. सर्वप्रथम माझ्या व SBI UK कडून आपणा सर्वांस महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. महाराष्ट्र दिन हा महाराष्ट्र राज्य स्थापनेचा गौरव व शौर्य दिन आहे. UK मधील महाराष्ट्र मंडळे प्रतिवर्षी विविध आयोजन करून हा दिवस साजरा करतात हे ऐकून मला खूप आनंद झाला. SBI UK ला आपण या कार्यक्रमात सामील करून घेतले त्याबद्दल मी महाराष्ट्र मंडळांचे सर्व पदाधिकारी व सदस्यांचा आभार व्यक्त करतो. मी आपणास सांगू इच्छितो की आपली बँक स्टेट बँक ऑफ इंडिया UK मध्ये 100 वर्षे पूर्ण करून 2021 हा वर्ष शतसांवत्सरिक वर्ष म्हणून साजरा करीत आहे. SBI लंडन सोबत UK मधील 12 शाखांच्या माध्यमातून आपल्याला विविध सेवा देत आहे आणि हे सर्व आपला सहयोग आम्हाला 100 वर्षापासून UK मध्ये मिळत राहिला म्हणूनच शक्य झाले आहे. भारतीय स्टेट बँकेच्या 24,000हून अधिक शाखांमध्ये आपण NRI खाते उघडू शकता व घर घेण्यासाठी NRI होम लोनचं आवेदन SBI UK मधूनच करू शकता. योनो SBI UK ॲपने आपण घर बसल्या आपले UKचे खाते उघडू शकता. तर याच ॲपच्या माध्यमाने आपण आपल्या लोकांना भारतात कुठेही कोणत्याही बँकेत पैसे पाठवू शकता, ज्याकरता कोणतीही फीस किंवा चार्जेस लागत नाही. ही सेवा आपल्याला जास्तीत जास्त लाभ द्यावी यासाठी चांगल्यातला चांगला एक्सचेंज रेट द्यायचा आमचा सतत प्रयत्न असतो. तर माझा आग्रह आहे की आपण SBI UKच्या सर्व बँकिंग सेवांचा लाभ घ्यावा आणि त्याकरता अधिक माहितीसाठी तुम्ही कधीही मला किंवा माझ्या ब्रांच टीमला संपर्क करू शकता. मी आशा करतो की कोविडचे हे संकट लवकरच संपेल आणि महाराष्ट्र मंडळांच्या पुढच्या सर्व आयोजनात आपण प्रत्यक्षात भेटू शकूया. मी पुन्हा एकदा SBI UK व माझ्यातर्फे UK मधल्या सर्व महाराष्ट्रीयांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. Thought you wanted to go to the bank. What for? You had some money transfers to make to India and you wanted to check the balance of your SBI India account So we did them from home. through your mobile. Through the Yono SBI UK app. SBI UK presents the Yono app, ensuring your bank is always in your pocket. Remit to India available 24/7. Better exchange rates on rupee remittances. And you can see your account with SBI in India through Yono, a versatile mobile banking app from SBI UK. आज महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने ज्या विशेष कार्यक्रमाचा आपण आस्वाद घेणार आहोत तो आहे गजर मराठी मातीचा. सादर करतायत लोकप्रिय गायक आणि शाहीर नंदेश उमप. महाराष्ट्राचं भूषण असणाऱ्या लोकशाहीर विठ्ठल उमपांचे नंदेशजी सुपुत्र. गायन क्षेत्रातले अनेक पराक्रम नंदेशजींच्या नावाबरोबर जोडले गेले आहेत. कोक स्टुडिओसाठी गाणारा पहिला मराठी गायक होण्याचा मान नंदेश उमप यांनाच मिळाला. संगीत नाटक कला अकादमीच्या उस्ताद बिस्मिल्ला खाँ युवा पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आलं आहे. मी शिवाजीराजे भोसले बोलतोय पासून लोकमान्य, छत्रपती शासन अशा अनेक लोकप्रिय चित्रपटातून त्यांचं पार्श्वगायन आपण ऐकलेलं आहेच. पण त्याचबरोबरीने लोकशाहीर विठ्ठल उमप थिएटर्सच्या माध्यमातून अनेक सांस्कृतिक कार्यक्रम ते सातत्याने सादर करत असतात, ज्यामध्ये मी मराठी, संगीत का मेला हा हिंदी संगीताचा कार्यक्रम आणि विशेष म्हणजे लोकनाट्य जांभूळ आख्यान याचा आवर्जून उल्लेख करावासा वाटतो. नंदेशजींविषयी खरं सांगायचं तर मराठी संगीताची, लोकसंगीताची पताका खांद्यावर घेऊन सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांपासून न्यूयॉर्क टाइम्स स्क्वेअर असू दे किंवा लंडन, सर्वत्र दुमदुमणारा अस्सल खणखणीत बावनकशी शाहिरी आवाज म्हणजे नंदेश विठ्ठल उमप. आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांनी आपल्याशी संवाद साधलाय. ऐकूया. नमस्कार रसिको, मी नंदेश विठ्ठल उमप. जय महाराष्ट्र. महाराष्ट्र नुसतं उच्चारलं तरी एक स्फुरण चढतं, नाही का? एक शक्ती, एक ऊर्जा येते. कारण आमच्या महाराष्ट्रामध्ये अनेक संत, पंत, तंत कवींनी जन्म घेतला, साहित्यिकांनी जन्म घेतला, स्वातंत्र्य सैनिक, नररत्न, समाज सुधारक या सर्वांनी आमच्या या महाराष्ट्राच्या मातीत जन्म घेतला. म्हणून आमचा महाराष्ट्र एक महान राष्ट्र बनला. रसिक हो,
आज मला खूप आनंद होतो आहे की महाराष्ट्र दिन किंवा कुठलेही उत्सव फक्त महाराष्ट्रापुरते किंवा भारतापुरते उरले नाहीत, तर हे साता समुद्रापलीकडं जिथे जिथे आमची मराठी रसिक मंडळी आहेत, मराठी जन आहेत, त्या सगळ्यांनी हा उत्सव, हा दिन साजरा करण्याचं ठरवलंय आणि मोठ्या उत्साहाने ते दरवर्षी आपला उत्सव असेल, महाराष्ट्र दिन असेल, मोठ्या उत्साहाने साजरा करतात. खूप आनंद होतो. प्रत्यक्षात मला तिथे मागच्या वर्षी येता आलं नाही, पण युकेच्या सर्व मराठी जनांना माझा मानाचा मुजरा आणि जय महाराष्ट्र आणि महाराष्ट्र दिनाच्या, कामगार दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. हाय कमिशनने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे, मराठी दिवसाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. मी सर्वप्रथम हाय कमिशनचे खूप आभार मानीन. मी आभार मानीन एका व्यक्तीचे, डॉक्टर विजेंद्र इंगळे. कारण काही महिन्यापूर्वी आमची फोनवर गोष्ट झाली आणि एक महाराष्ट्र दिनासाठी काय कार्यक्रम देता येईल म्हणून ते मला म्हणाले. तर एक कार्यक्रम मी लॉकडाऊनच्या आधी एक शूट करून ठेवला होता, तो माझ्याकडे आहे. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही पहा आणि त्यांना तो कार्यक्रम आवडला, तुम्हालाही निश्चित आवडेल, आपण ऐका. थोडासा इकडे तिकडे असेल कारण हा लाईव्ह नाही आहे, आम्ही आधी रेकॉर्ड केलेला आहे. समीरा गुजर जोशीचं उत्तम असं निवेदन आहे. तर कार्यक्रम आपण निश्चित पाहाल आणि आम्हा सगळ्यांना आशीर्वाद द्याल. खूप आनंद होतोय की या कार्यक्रमाला बऱ्याच चांगल्या मंडळींचे हातभार या कार्यक्रमाला लागलेत. आपल्या सगळ्यांचे हातभार आहेच, त्याचबरोबर SBI स्पॉन्सर करते आहे आणि खूप छान वाटतंय तुम्हा सगळ्या मंडळींना अप्रत्यक्ष भेटायला. तर तुम्ही सगळ्यांनी काळजी घ्या, कोरोनाची काळजी घ्या, स्वतःची काळजी घ्या. आम्ही इथे सगळी काळजी घेतो आहोत आणि पुन्हा एकदा महाराष्ट्र दिन साजरा करतो आहोत. तुम्ही मोठ्या जल्लोषात करत असाल अशी मी ग्वाही देतोय, अशी मी इच्छा व्यक्त करतोय. आणि पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना महाराष्ट्र दिनाच्या भरभरून शुभेच्छा. जय महाराष्ट्र. संतांनी या महाराष्ट्राची मशागत केली आणि शिवरायांनी यातून अक्षरशः मोत्याचं पीक काढलं. शिवपूर्व काल म्हणजे तमोयुग, अंधकाराचं युग. त्यावेळेस परिस्थिती कशी होती याचं वर्णन करताना समर्थ रामदास स्वामी लिहितात, प्राणी मात्र झाले दुःखी, पाहता कोणी नाही सुखी. अगदी छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा लोकांकडे नव्हत्या. खावया अन्न नाही, अंथरुण पांघरुण तेही नाही, घर कराया सामग्री नाही, अखंड चिंतेच्या प्रवाही. असं प्राणी मात्र प्रत्येक जण दुःखी होता. पण त्याच महाराष्ट्रामध्ये अक्षरशः रामराज्याचा अवतार झाला. कारण शिवप्रभूंनी स्वराज्य साकारलं आणि या स्वराज्याची कीर्ती किती दिगंत असावी. इराणचा बादशाह शाह अब्बास सोनी याला जेव्हा कळलं की औरंगजेबाने आलमगीर ही पदवी धारण केलीये, तेव्हा तो संतापला आणि त्याने बादशहाला पत्र लिहिलं. तो म्हणाला, तू कसा काय आलमगीर बाबा? आलमगीर म्हणजे काय? जगाचा सत्ताधीश. तिथे दक्षिणेकडे तो शिवाजी राजा तुला जंग जंग पछाडतो आहे, तुला त्याचा बंदोबस्त करता येत नाही आणि तू स्वतःला आलमगीर म्हणवतोस. पाहिलं, सह्याद्रीची कीर्ती पार इराणच्या तेहरानपर्यंत पोहोचली होती. आणि नंतर तर मराठ्यांनी अटकेपार झेंडा लावलाच. तेव्हापासून ही परंपरा मराठी माणूस जपतो आहे, कारण आपल्या सगळ्यांच्या मनात ही एकच भावना आहे, हा एकच गजर आहे, गरजती तोफांचे चौघडे, मराठी पाऊल पडते पुढे. स्वधर्म हा पुन्हा जरी कठीण झाला तरी हाचे अनुष्ठेला भला देखे. स्वराज तोरण चढे गरजती तोफांचे चौघडे, मराठी पाऊल पडते पुढे, मराठी पाऊल पडते पुढे. स्वराज तोरण चढे गरजती तोफांचे
मराठी पाऊल पडते पुढे मराठी पाऊल पडते पुढे अभिमन्यू से दूध आईचे तेज प्रवाहे नसा कुणी सळसळे मराठी पाऊल पडते पुढे मराठी पाऊल पडते पुढे स्वये शस्त्र देशार्थ हाती धरावे पिटावे रिपुनारणी वामरावे तुझा रक्षणा तूच रे सिद्ध होई तदा संकटी देव धावून येई जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ शुभ घडीला शुभ मुहूर्ते सगळे सांगे शगुनवंते शुभ घडीला जय भवानी जय भवानी जय भवानी जय भवानी दश दिशाना घुमतवाणी घुमतवाणी शुभ घडीला शुभ मुहूर्ते सगळे सांगे शगुनवंती शुभ घडीला जय जयकारे तुम तुम मोहे सह्याद्रीचे कडे सह्याद्रीचे कडे शिवाजी महाराज असं म्हटल्यानंतर ज्या चित्तथरारक प्रसंगांची आपल्याला हमखास आठवण होते त्यातलाच हा प्रसंग आता आपण पुढे अनुभवणार आहोत. स्वराज्याचा दिमाग तेव्हा वाढत होता. कोकणातले अनेक किल्ले अनेक बंदरं महाराजांनी काबीज केली होती. सार्वभौम मराठी स्वराज्याची नांदी झाली होती. सर्वत्र स्वराज्याचा गवगवा होत होता आणि अशा वेळेस केवळ स्वराज्यच नव्हे तर महाराजांना सुद्धा समूळ नष्ट करण्यासाठी एक वादळ स्वराज्याच्या दिशेनं घोंगावू लागलं. हे वादळ म्हणजेच अफजल खान. त्याला माहित होतं शिवाजी महाराज आणि त्यांचे मावळे शेर आहेत ते डोंगर दऱ्यांमध्ये आणि म्हणूनच खुल्या मैदानामध्ये शिवाजी महाराजांना खेचून आणायचं आणि त्यांना आव्हान द्यायचं. खुल्या मैदानात त्यांचा पाड लागूच शकणार नाही
यावर अफजल खानाचा ठाम विश्वास होता आणि तीच त्याची युद्धनीती सुद्धा होती. म्हणूनच महाराजांना डिवचण्यासाठी त्यांनी काय केलं नाही. देवी देवता सुद्धा भ्रष्ट केल्या, अगदी मंदिरांवरती घण सुद्धा घातले. पण एवढं होऊनही महाराज बदले नाहीत. महाराज तितकेच मुत्सद्दी. त्यांना अफजल खानाची नीती माहिती होती. अफजल खान त्यावेळेस स्वराज्याच्या अनेक शिलेदारांना खलिते पाठवत होता. आता मी आलो आहे, आता कुठलं स्वराज्य आणि तुमचा शिवाजी काय टिकणार? बघा, माझं सैन्य बघा, सैन्याची संख्या बघा. या सैन्यापुढे तुम्ही चिमूटभर मावळे टिकणारच नाही, तेव्हा आत्ताच शरण या. निदान बादशहाची मेहर नजर तरी होईल. असे खलिते स्वराज्याच्या प्रत्येक शिलेदाराच्या घरी गेले होते. कित्येक खलिते घेऊन तर महाराजांकडे माणसं स्वतः आली होती. महाराज ते खलिते वाचत होते आणि हसत होते, कारण त्यांना ठाऊक होतं अफजल खानाविरुद्धचं त्यांचं युद्ध हे नुसतं युद्ध नाहीये, ते धर्मयुद्ध आहे. अफजल खान हवाला देत होता त्याच्या सैन्याच्या संख्येचा, पण धर्मयुद्ध हे सैन्यावर जिंकलं जात नाही. त्यात विजय सैन्याचा नाही तर सत्याचा होतो, धर्माचा होतो. आणि म्हणूनच शिवाजी महाराजांनी अफजल खानाला ताकास तूर लागू दिली नाही. त्याला मुलूक मैदानात भेटणं तर दूरच राहिलं, पण मी घाबरलो आहे, माझ्या भेटीला तुम्हीच या अशी नाटकं करून, हो अक्षरशः असं सोंग घेऊन त्यालाच प्रतापगडी पाचारण केलं. त्याच्या स्वागतासाठी भव्य दिव्य शामियाना सुद्धा उभारला. आणि पुढे काय घडलं ऐकूया. या प्रतापगडच्या पायथ्याशी खाने प्रतापगडच्या पायथ्याशी खाने प्रतापगडच्या पायथ्याशी खान आला बेगुमान नाही त्याला जाणे. अन शिवाजी राजाच्या करामतीची शिवाजी राजाच्या करामतीची शिवाजी राजाच्या करामतीची अन त्यासी नाही जाणीव शक्तीची त्यास नाही जाणीव शक्तीची त्यास नाही जाणीव शक्तीची अन करील काय कल्पना युक्तीची हजीजी करील काय कल्पना युक्तीची हजीजी करील काय कल्पना युक्तीची हजीजी जी 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 महाराजांना निरोप घेतला अय्या महाराजांना निरोप घेतला न दंडवत घातला भवानीला दंडवत घातला भवानीला हे दंडवत घातला भवानीला अन तसंच आईची जाऊला तसंच आईची जाऊला तसंच आईची जाऊला अनवकुतियो वंगळ त्यो कसला यो मंगळ त्यो कसला अन पाणी आलं आईच्या डोळ्याला न सरदार लागलं रडाया. अव हे सरदार तर रडतीलच, हे सरदार तर रडतीलच, पण हत्ती घोड शिवनाचावे अन गाई बघा लागल्यात हमराया. आमचा राजा चालला म्हणून गाई लागल्यात हमराया. असला बेहुदा वखुत आला असला बेहुदा वखुत आला असला बेहुदा वखुत आला आला दुश्मनाच्या गोटामंदी दुश्मनाच्या गोटामंदी चालला मराठ्याचा राजा. अहो राजा हो जिजाजी दीदी अहो राजा हो जिजाजी दीदी अहो राजा हो जिजाजी दीदी. बर का मंडळी, अव खानाच्या भेटीसाठी, कोणासाठी? अफजल खानाच्या भेटीसाठी महाराजानं एक शानदार असा शामियाना उभारला होता. शामियाना हा अन भेटीसाठी छान उभारीला भेटीसाठी छान उभारीला भेटीसाठी छान उभारीला अन नक्षीदार शामियान्याला नक्षीदार शामियान्याला नक्षीदार शामियान्याला अन अशा या शामियान्या खान डौलत डुलत आला खान डौलत डुलत आला खान डौलत डुलत आला अन
सय्यद भांडा त्याच्या संगतीला सय्यद पंडा त्याच्या संगतीला सय्यद पंडा त्याच्या संगतीला अन शिवबाच्या संगती महाला शिवबाच्या संगती महाला शिवबाच्या संगती महाला खानाच्या सोबत सय्यद बंडा होता त्याचा अंगरक्षक आपण आमच्या राजाच्या सोबतीला बी होता शिवा महाला. अहो जातीनं न्हावी असला तरी काय झालं, अहो नुसते न्हावी नव तेली तांबोळी वासुदेव धनगर आगरी कोळी मुसलमान ब्राह्मण 18 पगड जाती माझ्या राजाच्या खांद्याला खांदा देऊन त्या स्वराज्यासाठी लढलं. त्यातलाच शिवा महाला दांडपट्टा खेळण्यात पट्टाईत होता, महाराजाचा अंगरक्षक होता, म्हणतात ना होता जीवा म्हणून वाचला हो माझ्या शिवा. शिवबाच्या संगती महाला शिवबाच्या संगती महाला शिवबाच्या संगती महाला. शामियानात येताच आमच्या राजाला पाहून, अहो आमच्या शिवाजी राजाला पाहून त्यो खान म्हणतो कसा, आओ शिवाजी आओ, हमारे गले तो लग जाओ शोभा आओ. खान हाक मारी तो हसरी, खान हाक मारी तो हसरी, रोखून नजारा गहिरी जिराजी राजी जिराजी राजी जिराजी राजी अरे नजर रोखून काय बघतोस का? आमचा राजा बी काय कच्चा गुरुचा चेला नव्हता. हे राजा थोर पाहतो त्याची न्यारी, राजा थोर पाहतो त्याची न्यारी, चाले की सावध भारी जिराजी राजी जिराजी राजी जिराजी राजी हनमक खानानं राजाला आलिंगन दिलं आणि दगा केला किओ. खान धाविमान मान्याला, खान धाविमान मान्याला, कोटरीचा वार त्यानं केला, कोटरीचा वार त्यानं केला, खरं खरं आवाज झाला, चिलखत भतय अंगाला, चिलखत भतय अंगाला. खानाचा वार फुका गेला, खानाचा वार फुका गेला, खान गेला पडला. इतक्यात महाराजानं पोटामध्ये पिठवा ढकलला, पोटामध्ये पिठवा ढकलला, वाघ नखाचा महारा केला, तरा खरा फडलं पोटाला, तडा गेला खानाचा पोटला बाहेर आला जी बाहेर आला जी बाहेर आला जी. प्रतापगडचे युद्ध झाले. प्रतापगडचे युद्ध झाले, भले भले प्रतापगडचे युद्ध झाले, रक्त सांडले अन पाप सारे गेले, अन पावन केला कृष्णेचा घाट, पावन केला कृष्णेचा घाट, पावन केला कृष्णेचा घाट, अन लाविली गुलामीची हो वाट, लाविली गुलामीची हो लाविली गुलामीची हो अन मराठी शाहीचा मंगला थाटली, मराठी शाहीचा मंगला थाटली, मराठी शाहीचा मंगला थाटली. शाहिराच्या हाती असलेला डफ ही शिवकालाकडून आपल्याला मिळालेली देणगी. हा डफ नुसतं वाद्य राहत नाही, प्रसंगी तो शस्त्राचं तेज धारण करतो. याच डफावर थाप देऊन शाहीर म्हणतो, मराठ्यांची पोरं आम्ही भिणार नाही मरणाला, मराठ्यांची पोरं आम्ही भिणार नाही मरणाला, सांगून गेला कुणी मराठी शाहीर अवघ्या विश्वाला. तीच आमुची जात शाहिरी मळवट भाई भवानीचा, तीच आमुची जात शाहिरी मळवट भाई भवानीचा, पोत नाचविता आम्ही नाचतो, दिमाख आहे जबानीचा, दिमाख आहे जबानीचा. शाहिराच्या जबानीचा, त्याच्या वाणीचा दिमाख, तो थाट काय वर्णावा. म्हणूनच शिवकालात हाती घेतलेला डफ पुन्हा एकदा संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत शाहिरांनी हाती घेतला.
मग शाहीर अण्णाभाऊ साठे असतील, शाहीर अमर शेख असतील, शाहीर साबळे असतील, शाहीर गवाणकर असतील, शाहीर आत्माराम पाटील असतील किंवा लोकशाहीर विठ्ठल उमप असतील, या सगळ्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत पुन्हा एकदा महाराष्ट्राचं भाग्य उजळताना पाहिलं नव्हे. ते उजळवण्यामध्ये त्या सगळ्यांचाच मोलाचा वाटा होता. आता ऐकूया संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत गाजलेली, इतिहास घडवणारी ही ऐतिहासिक छक्कड. माझी मैना माझी मैना हो माझी मैना हो माझी मैना हो माझी मैना गावाकडे राहिली माझी मैना गावाकडे राहिली आणि माझ्या जीवाची भती यतायली माझी मैना गावाकडे राहिली माझ्या जीवाची भती यतायली मैना गावाकडे राहिली माझ्या जीवाची वती यकायली माझी मैना गावाकडे राहिली माझ्या जीवाची वती यकायली माझी मैना गावाकडे राहिली माझ्या जीवाची वती यकायली माझी मैना गावाकडे राहिली माझ्या जीवाची वती यकायली वती बांधा रंग भाळा कोर चंद्राची वती बांधा रंग भाळा कोर चंद्राची उदात्त गुणाची मोठ्या मनाची सीता ती माझी रामाची अन हसून बोलायची मंद चालायची सुगंध कितकी सतेज कांती गाडी पुतळी सोन्याची नवनवतीची गाडी दवण्याची रेखीव भुवया कमान जणू इंद्रधनुची हिरकानी हिऱ्याची काठी आंधळ्याची अन तशी ती माझी गरिबाची मैना रत्नाची खान मैना रत्नाची खान मैना रत्नाची खान मैना रत्नाची खान माझा जीव की प्राण माझा जीव की प्राण माझा जीव की प्राण नसे सुखाला सुखाला नसे सुखाला हिच्या गुणाची छक्कड म्या गायली हिच्या गुणाची छक्कड म्या गायली आणि माझ्या जीवाची भती गायली माझी मैना गावाकडे राहिली माझ्या जीवाची भती यकायली 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 या गरिबीनं ताटातूट केली आम्हा दोघाची या गरिबीनं ताटातूट केली आम्हा दोघाची झाली तयारी माझी मुंबईला जाण्याची आणि वेळ होती ती भाल्या पहाटेची न बांधाबांध झाली भाकर तुकड्याची आणि घालवीत निघाली माझी मैना चांदणी सुकराची आणि गावंदरीला येताच कळी कोमिजली तिच्या मनाची शिकस्त केली मी तिला पत्राची वचनाची दागिन्यानं म्हणून काढायची बोली केली शेंदेशाही ठोड्याची साज भजरटी गळ्यात माळ पुतळ्याची पायात गोखर दंडात इळ नाकात न सर्जाची अन परी उमलली नाही अन कळी तिच्या अंतरीची अन छातीवर दगड ठेवून पाठ धरली मी मुंबईची मैना खचली मना मैना खचली मना मैना खचली मनात मैना खचली मनात ती हो रुसली डोळ्यात ती हो रुसली डोळ्यात ती हो रुसली डोळ्यात अन नाही हसली गा नाही हसली गालात नाही हसली गालात हात उंचावून उभी राहिली धनी बेगून वाट बघते बेगून येते हात उंचावून
धानी हात उंचावून उभी राहिली आणि माझ्या जीवाची भती आकारली. माझी बहीण गावाकडे राहिली माझ्या जीवाची भती अकायली. 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 म्हणे अण्णा भाऊ म्हणे अण्णा भाऊ साठे घरा बुडाली रयतीची. मी तुपणाची जुलमीची जबरीची तस्कराची निकुमळीला कत्तल झाली इंद्रजिताची. आणि 14 चौकड्याचं राज्य रावणाचं आणि लंका जळाली त्याची. आणि तीच गत झाली आज कलियुगा माझी मुरारजी देसायाची. सखा पाटलाची आणि अखेर ही मुंबई झाली परळच्या प्रलयाची. लालबागच्या लढाईची न फाउंटनच्या चढाईची. झालं फाउंटनला जय. झालं फाउंटनला जंग. झालं फाउंटनला जंग. झालं फाउंटनला जंग. तिथं बांधून तिथं बांधून छान तिथं बांधून आला मैदानी रंग. आला मैदानी रंग. आला मैदानी रंग. धार रक्ताची मर्दान व्हायली. धार रक्ताची मर्दान व्हायली. माझ्या जीवाची भती आकारली. माझी बहीण गावाकडे राहिली माझ्या जीवाची भती अकायली. माझी बहीण गावाकडे राहिली माझ्या जीवाची भती अकायली. माझी बहीण गावाकडे राहिली माझी मैना माझी बहीण गावाकडे राहिली माझ्या जीवाची भती अकायली. माझी बहीण गावाकडे राहिली माझ्या जीवाची भती अकायली. माझी बहीण गावाकडे राहिली माझ्या जीवाची भती अकायली. माझी बहीण गावाकडे राहिली आणि माझी मैना महाराष्ट्र. महाराष्ट्र म्हणजे काय? हा देश जसा दगडांचा तसा फुलांचाही, नरनारी रत्नांचा ही त्याची खरी ओळख. प्र के अत्रे महाराष्ट्राविषयी म्हणतात, या महाराष्ट्राचं खरं तर मला काय प्रिय नाही, इथल्या दगडाच्या कणाकणावर माझं प्रेम आहे. पण खरं सांगू का, महाराष्ट्राचं मला काय सगळ्यात अधिक प्रिय आहे या प्रश्नाचं उत्तर मी देऊ शकेन. मला सगळ्यात जास्त जर महाराष्ट्राचं काय प्रिय असेल तर ते त्याचं नाव आहे. कारण महाराष्ट्र, राष्ट्राला महान बनवण्याचा विश्वास देणारं हे एकमेव राज्य. खरंच. आणि म्हणूनच हा महाराष्ट्र माझा असं म्हणत असताना, महाराष्ट्र गीत गात असताना वेगळेच रोमांच आपल्या अंगावर उभे राहतात. आपल्या महाराष्ट्र गीतामध्ये श्रीपाद कृष्ण कोल्हटकर जी इच्छा, जो संकल्प व्यक्त करतात, पुन्हा एकदा आपण त्या संकल्पाकडे लक्ष देण्याची वेळ आलेली आहे. काय म्हणतात ते? ते म्हणतात, गीत मराठ्यांचे श्रवणी मुखी असो, गीत मराठ्यांचे श्रवणी मुखी असो, स्फूर्ती दीप्ती धृती तेथ अंतरी ठसो, वचनी लेखनी ही मराठी गिरा असो. आपण सगळ्यांनी बोललं पाहिजे मराठीमध्ये, लिहिलं पाहिजे मराठीतून. हे किती महत्वाचं. वचनी लेखनी ही मराठी गिरा दिसो, सतत महाराष्ट्र धर्म मम मनी वसो, देह पडो तत्कारणी ही असे स्पृहा, बहु असोत सुंदर संपन्न की महा, प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा, प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. देव वरदा कृष्ण कोयना पात्रा गोदावरी. देवा वरदा कृष्ण कोयना पात्रा गोदावरी. एकपणाचे भरती पाणी मातीच्या गागरी. एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी. भीमथडीच्या तटाना या,
सह्याद्रीचा सिंह गरजतो, सह्याद्रीचा सिंह गरजतो, शिवशंभू राजा दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा. काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी, काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी, पोलादी मनगटे खेळती खेळची बघेणी, पोलादी मनगटे खेळती खेळची बघेणी, दारिद्र्याच्या उन्हात शिजला निढळाच्या घामाने भिजला, देश गौरवासाठी झिजला, देश गौरवासाठी झिजला, दिल्लीचेही दस्त दाखितो महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. कविवर्य कुसुमाग्रज म्हणतात, माझ्या मराठी मातीचा लावा लल्लाटा सटया, माझ्या मराठी मातीचा लावा लल्लाटा सटया, हिच्या संगाने जागल्या दऱ्या खोऱ्यातील शया. आज आपणही मराठी मातीचा, मराठी संस्कृतीचा टिळा आपल्या कपाळी लावला आहे, अत्यंत अभिमानाने. गजर मराठी मातीचा हा शाहीर नंदेश उमप आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सादर केलेला कार्यक्रम आपणा सगळ्यांना नक्कीच आवडला असेल आणि महाराष्ट्र दिनाचा हा सोहळा आपणा सगळ्यांसाठी संस्मरणीय झाला असेल अशी आशा करते. कार्यक्रमाच्या शेवटी प्रथेप्रमाणे आभार प्रदर्शन करण्यासाठी आमंत्रित करते आहे श्री सुशील गायकवाड यांना. नमस्कार मंडळी, आजच्या कार्यक्रमाला उपस्थिती दाखवल्याबद्दल धन्यवाद. आजचा हा कार्यक्रम 1 मेलाच ठरवण्यात आला होता, परंतु महाराष्ट्रातील कोविड-19 सिच्युएशनमुळे हा कार्यक्रम आज आपल्यासमोर सादर करण्यात येतोय. मिस्टर राहुल नागरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व युकेतील सर्व मंडळांनी एकत्र येऊन कोविड-19 रिलीफ फंड रेज केला. या फंड थ्रू प्रॉडक्ट इंडियाला पाठवण्यात आले आणि ते सुखरूप आता पोहोचलेले आहेत. On behalf of the organizing committee of the Maharashtra Day celebrations in the UK 2021 and all the Maharashtrian Mandals groups in the UK, we are extremely thankful to Honorable Minister Coordination, High Commission India London, Mr. Manmeet Singh Narangi for supporting this event. With a great happiness and pleasure, we would like to thank Mr. Rahul Nagre sir for his guidance as our mentor and guide. A big thank you to State Bank of India for their generous support for this event, which made us have cultural program online. At the same time, we could give a helping hand to the artists from India in this COVID crisis. A big thank you to State Bank of India for their generous support for this event, which made us have cultural program online. At the same time, we could give a helping hand to the artists from India in this COVID crisis. Thank you, Sri Devrat Kumbhoskar and Sri Sharad Chandak and दर्शक पुरोहित फ्रॉम SBI UK. आजचा जो कल्चरल म्युझिकल भाग होता, जो की भारदस्त आवाजाचे गायक श्री नंदेश उमाप यांनी गाजवला, त्यांचे व त्यांच्या पूर्ण म्युझिशियन टीमचे खूप खूप धन्यवाद. दे मॅनेज टू शूट देअर एक्सलंट म्युझिकल पार्ट बिफोर द रिसेंट लॉकडाऊन इन इंडिया. या कार्यक्रमाची ज्यांनी माळ गुंफली त्या निवेदिता, मराठी फिल्म ऍक्ट्रेस अँड अँकर समीरा गुजर जोशी यांचे हार्दिक आभार. विशेष आभार सर्व मराठी मंडळांचे, UK मधील विविध महाराष्ट्रीयन ग्रुप्स आणि संस्थांचे, ज्यांनी ह्या ऑनलाईन महाराष्ट्र डे सेलिब्रेशनला सपोर्ट केला व हातभार लावला. शेवटी तुम्हा सर्व प्रेक्षकांचे खूप खूप आभार फॉर जॉईनिंग अँड वॉचिंग दिस इव्हेंट. पुढच्या वर्षी नक्की भेटू, होपफुली विथ अ बिगर लाईव्ह इव्हेंट. जय हिंद, जय महाराष्ट्र.
Does the UK feel like home yet? Still getting a hang of things, especially banks. Why is it so difficult to open a bank account here? You need the Yono SBI UK app. You can open an account so easily through the app itself. Seriously? On the app? Yeah, and a whole lot more. Look. SBI UK presents the Yono app, ensuring your bank is always in your pocket. Open your account, request a debit card, update contact details, make local transfers and remittance to India too. All with Yono, a versatile mobile banking app from SBI UK.